नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी, ती म्हणजे अंडा मसाला. हॉटेलमध्ये मिळतो तसाच हा अंडा मसाला अगदी मोजक्या सामानात घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी सर्वात आधी इथे मी 4 ते 5 अंडी उकडून घेतली आहेत. त्याचे मी असे अर्धे काप करून घेतलेत. आता गॅसवर तवा गरम व्हायला ठेवूयात आणि त्यामध्ये ही अंडी शॅलो फ्राय करून घेऊयात. त्यासाठी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं. ही अंडी या मसाल्यांमध्ये फ्राय करून घेतल्यावर मसाल्यांची जी टेस्ट आहे ती अंड्यांना छान लागते आणि ग्रेव्ही सोबत सुद्धा ही अंडी खाताना टेस्टी लागतात. एका मिनिटाने ही अंडी पलटून घेऊ. ही अंडी फ्राय करताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची बरं का, नाहीतर हा जो मसाला आहे तो करपेल आणि अंड्याची चव देखील वेगळी लागेल. हे पहा, 2-3 मिनिटांनी ही अंडी छान शॅलो फ्राय झाली आहेत. ही आपण काढून घेऊया. तर मी ही सर्व अंडी प्लेटमध्ये काढून घेतली आहेत. ही आपण साईडला ठेवूयात आणि आता अंडा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक पॅन तापायला ठेवू आणि त्यामध्ये मला भाजीसाठी जेवढं तेल लागणार आहे तेवढं तेल मी यामध्ये टाकून घेणार आहे. पण तुम्हाला भाजी बनवण्यासाठी किती कमी जास्त तेल लागतं तेवढं तेल तुम्ही यामध्ये टाकून घ्या. तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया आणि नंतर आपण यामध्ये काही अख्खे खडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये एक तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल आणि एक काळी विलायची घालून या मसाल्यांना आपण अर्धा मिनिट लो फ्लेमवर परतून घेऊया. तुम्ही या गरम मसाल्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता. खडे मसाले परतून झाले की मग यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. ते टाकून 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे. कांदा चांगला परतून झाला की मग यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून ती चांगली परतून घ्यायची. आणि आता यामध्ये मी 2 मोठे कांदे आणि 1 टोमॅटो चिरून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतली आहे. ती यामध्ये टाकून चांगली परतून घेऊया. ही पेस्ट चांगली परतून झाली की मग यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, धने पावडर 1 चमचा, तिखट मिरची पावडर 1.5 चमचे, बेडगी मिरची पावडर 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे मसाले छान परतून घ्यायचे. तुम्ही हे जे मसाले आहेत ते तुम्हाला भाजी किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये टाकू शकता. हे मसाले परतून घेतले की यावरती झाकण ठेवून 1 मिनिट तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घेऊ. म्हणजे आपण जी यामध्ये कच्च्या कांद्याची पेस्ट आणि कच्च्या टोमॅटोची पेस्ट टाकली आहे त्यातला कच्चापणा निघून जाईल आणि आपल्या ग्रेव्हीची चवही छान लागेल. आपण 1 मिनिटांनी झाकण काढून पाहूयात. तर तुम्ही इथे पाहू शकता मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे. हा मसाला आपण जेवढा वेळ परतून घेऊ तेवढा हा खायलाही छान लागणार आहे. त्यामुळे हा जेवढा चांगला परतता येईल तेवढा चांगला परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि ही यामध्ये चांगली मिक्स करू. आता हे मसाले छान परतून झाले आहेत. याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया. हे सर्व मसाले या पाण्यामध्ये मिक्स करून यावर आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊया. तर हे पहा, 3 ते 4 मिनिटांनी या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. हे सर्व मसालेही छान शिजले आहेत. तर हे जे भाजीचं प्रमाण आहे ते मी 4 लोकांसाठी लागणारं बनवलं आहे. जर तुम्हाला 8 लोकांसाठी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही अंडी 8 घ्या, ग्रेव्हीसाठी मोठे कांदे 4 आणि मोठे टोमॅटो 2 घ्या आणि बारीक चिरण्यासाठी 3 मीडियम कांदे घ्या आणि मसालेही तुमच्या आवडीनुसार टाका. तर आता आपण या ग्रेव्हीमध्ये ही अंडी टाकून घेऊयात.
ही अंडी यामध्ये टाकून घेतल्यावर फक्त 1 मिनिटच हे शिजवून घ्यायचं. लक्षात ठेवा, हे शिजवून घेताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, म्हणजे ही ग्रेव्ही खाली करपणार नाही. तर 1 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, आपला हा अंडा मसाला तयार झाला आहे. याची ग्रेव्ही ही किती दाटसर झाली आहे. हा अंडा मसाला तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता. टेस्टीच लागतो. तर माझी ही रेसिपी तुम्हा सर्वांना आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.